आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव इथं आगमन झाले। भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तिरसात चिंब नाहून निघाला। या पालखी सोहळ्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पुष्प अर्पण करून स्वागत केले। नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव इथं मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले। प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यात। तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। सातारा जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, नगरपालिका असेल, या सर्वांच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे 4 मुक्काम आहेत त्या सर्व ठिकाणी, विसाव्यांच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सेवांचं किंवा सुविधांची व्यवस्था करण्यात आली। आमचा हा प्रयत्न असणार आहे की येणाऱ्या वारकऱ्यांना कुठेही दोषीस लागू नये, त्यांना सर्व सेवा मिळाव्यात आणि ही वारी आनंददायी व्हावी, आरोग्यदायी व्हावी, हरित वारी व्हावी, निर्मल वारी व्हावी आणि हा वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी सुखरूपपणे पोहोचावा।